काफ़ी बढ़िया लगा यहाँ पे आके, निदा मैम ने जो फेलिसिटेशन किया एंड काफ़ी अच्छा यहाँ पे माहौल है एंड इंडिया सा फील हुआ। तो लेट्स सी वहाँ पे भी आई डोंट नो कि कैसा चल रहा है क्या नहीं है, बट सब कुछ अच्छा ही होगा। तो एंड एवरीवन इज हैप्पी एंड आई एम हैप्पी। Question in English, please. Yeah. What does this medal mean to you, but also to your nation, India, in terms of medals? Because there haven't been many medals, but you made the nation shine. It's like I want to proud my India in like on Olympic level. So I have to I worked hard for this medal, and this is not my dream. My dream is something else. So to be in the Olympic Olympic gold medal. So for the next time, I will work hard and I will bring the gold medal for the India. Whom would you dedicate this medal? India. To India. Yeah. Your next plan actually, how do you prepare yourself for this goal? I will focus on my body and my nutritionist and everything which is needed for the shooting. I'll focus everything and I'll come back. What would it mean? India wants to be on the 2036 Olympics. What would it mean for India to host those games? India is doing really great, and we know everything is going properly in setups. India is in other field also doing well. So I hope everything is going good. मैम राइट नाउ मैं अभी यहाँ पे फोकस कर रहा हूँ, मुझे कुछ पता नहीं है वहाँ पे क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है। आप सबकी तरफ से सब न्यूज़ में पता चलती है, बट आई एम श्योर कि वहाँ जाके जो होगा मैं अभी देख लूँगा कि क्या नहीं ये सब चीज़ें। बट राइट नाउ आई एम एंजॉयिंग विद माई टीम एंड इंडिया जो भी यहाँ पे चल रहा है। Your parents actually feel very proud and they say that okay, I will keep shopping for longer time to actually see the medals for the kids. Actually, they will be inspired. So what is the message for your kids actually? They are in the children there. Kid human No, kids is the upcomers, the shooters who will come actually. Yeah, actually who are the newcomers and new shooters. So basically focus on your body and feel what you need and what you don't need. Don't go for your parents saying I do this and do this, but आपको जो पसंद है वो चीज़ें देखो एंड उसके पीछे अच्छी तरीके से फॉलो करके उस चीज़ को हासिल करने की मेहनत करो। Can I ask you what you make of India House, all the fans coming here and welcoming you? What do you think of that? It's really great and honored to be here. Man welcome us with proud, and it's really good and great to feel like Indian. घर पे जाने के बाद आप क्या खाना चाहते हो? क्या आपको पसंद है? क्योंकि इतना आपने हार्ड वर्क किया, इतना सेक्रीफाइस किया, तो आप आपके हाथ से क्या खाना चाहते हो? नॉर्मल फूड, बिकॉज अभी तो मेरा ड्रीम कंप्लीट नहीं हुआ है, तो ऐसा कुछ रॉन्ग नहीं खाऊंगा जिससे बाकी चीज़ों पे मुझे असर पड़े। स्वप्नील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच 4-5 दिवसानंतर आता तू पॅरिसमधून जाणार आहे, मुंबईत दिल्लीत जाणार आहे, काय तिकडे माहोल असणार आहे, काय तयारी असणार आहे, काय चाललं आहे? सध्या मला काही माहीत नाही की काय आहे काय नाही आहे ते, पण आय एम शुअर की माझी कोच आहेत दीपाली मॅम आणि माझे भाऊ अक्षरा आणि बाकीचे जे फ्रेंड्स आहेत जे इतक्या वर्षापासून माझ्यासोबत होते शूटिंग म्हणजे शूटिंग लाईफमध्ये किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळेजण येणार आहेत असं मला थोडासा अंदाज आहे. सो आय एम व्हेरी हॅपी आणि त्यांना खुश बघून मला खूप आनंद होतो. पंतप्रधान तुझ्याशी बोलले, पंतप्रधानांनी तुझ्या वाढदिवसाची पण तारीख सांगितली, पंतप्रधानाला वाढदिवसाची तारीख असणं खूप महत्त्वाचं आहे. काय वाटलं तुला गेम शो होता? त्यांना ऐकून खूप प्राऊड फील होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी फील येते की त्यांचं जे नेचर आहे किंवा त्यांच्या बोलण्यातून जी पॉझिटिव्ह एनर्जी येते ते ऐकून मला खूप जास्तच प्रेरणा येते आणि असं वाटतं की हां आपणही काही करू शकतो आणि त्यांचे जे मार्गदर्शन भेटतं आपल्याला त्यातून खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मला भेटली हे मी सांगू शकतो. त्यांचा वाढदिवस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसळे असा वाढदिवस साजरा होणार आहे, काय सेलिब्रेशन असेल? मला खरंच नाही माहिती काय आहे, पण माझ्या पद्धतीने बस देवाच्या ठिकाणी जाऊन मी प्रार्थना करेन आणि बाकीच्या लाईफसाठी मी परत त्यांच्याकडे विश्वासाने त्यांच्याकडे जाऊन गोष्टी परत चालू करेन. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालेलं नव्हतं, तर तू ते मिळवून दिलेलं आहेस. काय भावना होती जेव्हा तिरंगा तुझ्यासमोर वरती जात होता? जेव्हा तिरंगा वर जातो तेव्हा हर एक ॲथलीट असतो त्याला एक मनाला प्राऊड फील होतं की माझ्यामुळे किंवा देशाचं नाव एक दुसऱ्या ठिकाणी किंवा या लेवलला उंचावलं गेलं.
त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे इमोशन्स फील येतात आणि डोळ्यामध्ये अश्रू पण येतात. तू बघितलं नसशील कदाचित, पण आम्ही बघत होतो टीव्हीवर की तुझे घरचे आणि सगळे कसे सेलिब्रेट करत होते. तर मेडल मिळाल्यानंतर घरच्यांशी तुझं काही बोलणं झालं होतं? हां, की आईवडिलांचं बोलणं झालं, भाऊ बहिणीशी बोलणं झालं होतं. सो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण होते आणि त्यांना हॅपी बघून मला खूप छान आनंद वाटला आणि सगळ्या बातम्यांना आनंद बघून एक असं प्राऊड फील झालं की हां, मी माझ्या दुसऱ्या लोकांना हॅपी केलं आणि ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. तुला आता सगळेजण महाराष्ट्रातून तू मेडल मिळवलेलं आहेस आणि खाशाबादचा वारसदार म्हणून सगळेजण तुझ्याकडे बघतायत. काय फील होतं जेव्हा तुला खाशाबादचा वारसदार म्हणून बोललं जातं? माझं ड्रीम्स झालं नाही आहे कम्प्लीट. सो असं काही जास्त नाही आहे माझ्यासाठी किंवा ते मी फील नाही करू शकत की हे मेडल्स माझ्यासाठी सर्व काय आहे. सो मला परत अजून हार्डवर्क करून बाकीच्या माझ्या मेडलच्या माझ्या ड्रीमसाठी मला वर्क करायला लागतं. सो मनु भाकर के लिए क्या कहेंगे? उन्होंने काफ़ी बढ़िया से परफॉर्म किया और देश के लिए जो मेडल लाना था वो उन्होंने स्टार्ट कर दिया. उनके वजह से काफ़ी पॉजिटिव एनर्जी टीम में आ गई थी एंड उसके वजह से काफ़ी एथलीट फाइनल्स में आ गए एंड मेडल जीत पाए. लास्ट क्वेश्चन. मेरे सरवरी सर हैं, उन्होंने काफ़ी बढ़िया से मेरे ऊपर वर्क किया उसके मुताबिक. लाइक कैसे प्रेशर हैंडल करना है. हर एक एथलीट को प्रेशर आता है, बस खुद के ऊपर बिलीव करके कुछ पॉइंट्स होते हैं जो खुद के बॉडी को ध्यान से देखना होता है. वही पॉइंट्स में देख के मैंने शूट किया.